तुम्ही शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या कदाचित गरीब आहात, पण सामाजिकदृष्ट्या तुम्ही मागासलेले नाहीत. आजही तिकडे दलित समाजामध्ये SP झाले, कलेक्टर झाले, तरी गावामध्ये काय परिस्थिती राहील पाटलाच्या पुढे? आजही अडचणीचीच असते. बरं, हा गरिबी हटवायचा कार्यक्रम नाही आहे, या अगोदर डोक्यातून काढून टाकलं पाहिजे. गरिबी हटवायचा कार्यक्रम जर असता तर आज दलित समाजाला 13% आरक्षण मिळाले. काय कलेक्टर, SP, सेक्रेटरी काय काय झाले, त्यांचे चीफ सेक्रेटरीसुद्धा. मग या झोपडपट्ट्यांमध्ये कोण राहत आहे? तेच राहत आहेत ना. पण त्या समाजाला थोडंसं जे आहे सामाजिकदृष्ट्या वरती उचलण्याचा हा प्रयत्न आहे. त्याच्यामुळं आम्ही गरीब आहोत, आम्हाला अमुक आहे तमुक आहे, मग त्याच्यासाठी सरकार वेगवेगळे देते. शिक्षणासाठी पैसे देत आहे, कुठे शेतकऱ्यांना ते सगळ्यांनाच पैसे देत आहे. वेगवेगळ्या मार्गानं सरकार या सगळ्यांना मदत करतच आहे. आणि हे डोक्यातून काढून टाकलं पाहिजे ना की आरक्षण मिळालं की आमचं 100% आम्ही सगळे नोकरीला लागणार. आमच्या घरावर अरे 19 लाख जे आहेत, 20 लाख सरकारमध्ये नोकऱ्या आहेत. 2-3% दरवर्षी ते कमी होतात. आणि त्याच्यामध्ये हे सगळं किती मिळणार? समाज किती आहेत? कोट्यावधी. मिळणार किती? म्हणजे 14 कोटी जर संख्या असेल त्याच्यामध्ये 20 लाख नोकऱ्या मिळणार फक्त. त्याच्यामध्ये दरवर्षी 2-3% कमी होणार. आणि त्याच्यामध्ये आता हे सगळं मॉडर्न तुमचं हे सगळं IT अमुक तमुक आर्टिफिशियल इंटेलिजन्स अनेक गोष्टी आल्यामुळे आणखीन त्याच्यावर परिणाम होतोच आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.